नमस्कार भैरसिकांनो. नारायण धारप सरांचे साहित्य वाचून जो थरार अनुभवण्यास मिळतो तो शब्दात सांगता येत नाही. पण आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही. मग त्यांनी या भीतीचा आनंद तरी कसा घ्यावा? म्हणूनच आम्ही डॉक्टर शिरीष धारप सरांच्या संमतीने हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती त्याला हवं तेव्हा नारायण धारप सरांची लेखणी अनुभव करू शकेल. नानांनी सांगितलेल्या हकीकतीने प्रकरणाला एक वेगळीच कलाटणी मिळाली होती. त्या वास्तूत वेडावाकडा अनुभव येणारे सदावर्ते हे काही पहिलेच नव्हते. त्यांच्या आधीच्यांनाही तसले काही अनुभव आले असणार. त्याखेरीज काही एवढा हौसेने घेतलेला बंगला अनेकांनी लगोलग कदाचित काही नुकसान सोसूनही विकून टाकला होता. त्यापूर्वीच्या मालकांची नावानिशी पत्त्यासकटची यादी त्याच्यापाशी होती. 65-70 वर्षापूर्वीचे राहू द्यात, पण एवढ्यातले जुने मालक नक्कीच आयात असतील. त्यांची भेट घेतली पाहिजे, अनुभव विचारले पाहिजेत. काहींना हा नसता उपद्व्याप वाटेल. कोणाच्या प्रतिक्रिया काय होतील काहीच अंदाज करता येत नव्हता. पण त्याला तिकडे दुर्लक्ष करायला हवं. आधी मेहंदळे एका आलिशान फ्लॅटमध्ये राहत होते. खरेदी खतात त्यांचं वय 65 दाखवलं होतं, म्हणजे निवृत्त असणार. 5च्या सुमारास नक्की घरी सापडणार ही त्याची अटकळ खरी ठरली. मेहंदळे जरा कृश शरीराचेच होते. वर्ण गोरा पान होता, इतका गोरा की कपाळ आणि मानेच्या शिरासुद्धा दिसत होत्या. चेहऱ्यावरून अंदाज बांधायचा तर स्वभाव तापट, चिडचिडा. दार उघडल्यावर समोर गौतमला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर भाव आला तो त्राग्याचाच होता. काही न बोलता ते गौतमकडे नुसते पाहत उभे राहिले. माझं नाव डॉक्टर गौतम देशमाने, जरा आत येऊ का? म्हणत ते मागे सरले. बसू का? आपल्याशी जरा बोलायचं आहे. आपली तर काही ओळख नाही, ते उभ्याच म्हणाले. त्यांच्या परवानगीची वाट न पाहता गौतम खोलीतल्या एका आरामखुर्चीत बसला. त्यांना मग समोरची खुर्ची घ्यावीच लागली. आपली गाठ कशासाठी घेतली ते सांगतो. सदावर्ते नावाचे गृहस्थ आहेत. त्यांचा चंदनवाडीत बंगला आहे, नंबर 440. त्यांच्याकडून तो विकत घेण्याचा मी विचार करतो आहे. गौतमच्या ध्यानात आलं होतं की सदावर्ते आणि 440 चंदनवाडी हे शब्द ऐकताच मेहंदळे एकदम ताठ झाले होते. ठीक आहे, पण माझा त्यात काय संबंध येतो? जरा त्रासिक आवाजात मेहंदळे म्हणाले, पण ते जरा सावरून बसले होते. प्रॉपर्टीचा टायटल सर्च घ्यावाच लागतो, नाही का? माझ्या लक्षात आलं की 1999च्या अखेरीस तुम्ही सदावर्त्यांना तो बंगला विकला आहे आणि तुम्ही स्वतः तो 1995मध्ये गोखल्यांकडून घेतला आहे. तुम्ही 3-4 वर्षे राहिलात, बंगला विकून टाकलात. हे सदावर्ते 2-2.25 वर्ष राहिलेत, लगेच बंगला विकायला निघाले आहेत. तसा मी बंगला आतून बाहेरून पाहिला आहे. कंडिशन उत्तम आहे, सोयीही आहेत, भोवती प्रशस्त प्लॉटही आहे. दोघांनाही इतक्या लवकर विकून टाकायला काही खास कारण झालं का? नवल करण्यासारखीच गोष्ट आहे, नाही का? मेहंदळे एकदम पुढे वाकून म्हणाले. डॉक्टर देशमाने, नाही का? मग डॉक्टर, माझा ऐका, तो बंगला विकत घेण्याच्या फंदात पडू नका. अहो पण का? मिळकत निर्वेद आहे, कंडिशन उत्तम आहे, लोकॅलिटी चांगली आहे आणि किंमत तर अगदी वाजवी. मी तर म्हणेन जरा कमीच आहे. अहो डॉक्टर, 4 पैसे वाचवायला जाल आणि जीव गमावून बसाल. पुढच्यास ठेच मागचा शहाणा. तुम्हाला शहाणपणा सुचला माझी भेट घ्यायचा. मी बोलतो ते अनुभवाचे बोल आहेत. त्या बंगल्याचा नाद सोडा. मेहंदळे, मी तुमच्या शब्दांवर शंका घेत नाही. तुमच्या प्रांजळपणाबद्दलही माझ्या मनात शंका नाही. पण तुमचे शब्द किती मोगम आहेत त्यावरून काय अंदाज बांधायचा ऐकणाऱ्याने? विचारता आहात तर सांगतो, पण आधीच सांगतो, माझ्या शब्दांवर तुमचा विश्वास बसणार नाही. आमच्या डॉक्टरांचाही विश्वास बसला नाही. त्यांचं म्हणणं तुमची मुलगी नर्वस आहे, टेन्शन खाली आहे, परीक्षेत मार्क कमी मिळालेत म्हणून अशी डिप्रेस्ड आहे, सारखी स्वतःशी काहीतरी विचार करत बसलेली असते आणि म्हणून एवढ्या आवाजाला दचकते. तुमच्या मुलीला त्रास होत होता? अहो जेमतेम 15 वर्षांची अल्लड पोरती. वेळेचं जागा सोडायचं सुचलं म्हणून पोरगी बचावली, नाहीतर पागलखान्यातच जायची. त्या आठवणीने सुद्धा मेहंदळ्यांचा पारा चढला होता. गौरवर्ण गालांवर रागाची लाली आली होती. अहो हे डॉक्टर स्वतःला मोठे शहाणे समजतात. बोलता क्षणी त्यांच्या लक्षात आपली चूक आली असावी, कारण ते लागलेच म्हणाले, तुम्ही डॉक्टरच आहात नाही का?
तुमच्यावर वैयक्तिक टीका नाही बरं का, पण आधी माझा ऐका आणि मग योग्य अयोग्य तुम्हीच ठरवा. तर मग हे आमचे डॉक्टर आमच्यासारख्या सामान्यांना जी गोष्ट समजते ती यांना कशी समजत नाही. कार्यकारण भाव तर अगदी डोक्यावर उभा करतात. अगदी उघड दिसत होतं या पल्लवीला काहीतरी विपरीत अनुभव आलेला आहे. त्यामुळे ती नर्वस असते, डिप्रेस्ड असते, बावरल्यासारखी वागते, एवढ्या तेवढ्या आवाजाने दचकते, अभ्यासात नीट लक्ष लागत नाही. पण या तथाकथित निपुण स्पेशालिस्टांना कोण सांगणार. पण मेहेंदळे, ही पल्लवी तुमच्यापाशी काही बोलली नाही का? नाही ना, आणि बरोबरच आहे. माझा स्वभाव आहे तसा आहे. कोणी मला माणूसगाण्या म्हणतात, कोणी तिरसट म्हणतात. त्यांची तोंड थोडीच धरणार, पण आहे ते असं आहे. या 15-16 वर्षांच्या मुलींनी वडिलांच्या छातीवर मान टेकवणं, त्यांच्या खुर्चीच्या हातावर बसणं, सगळं सिनेमात ठीक आहे हो. खरं सांगायचं म्हणजे मुलं लहानपणापासून माझ्याशी मोकळेपणाने बोललेली, वागलेलीच नाहीत. पण ती तिच्या आईशी तरी काही बोलली असेल ना. त्यातल्या त्यात मायलेकीचं नातं जास्त जवळचं असतं, विश्वासाचं असतं. तिची आई तिच्या लहानपणीच गेली. मेहेंदळे जरा खालच्या आवाजात म्हणाले, ओ आय एम सॉरी. मला कल्पना नव्हती. आय एम रिअली सॉरी. पण गौतमला गप्प बसवे ना. माफ करा मेहेंदळे, जरा खाजगी प्रश्न विचारतो. मग मुलांची देखभाल, शिक्षण वगैरे? मीच केलं जसं जमलं तसं. थोरलीचं मागच्या वर्षी लग्न झालं, आता ही पल्लवी आणि धाकटा मानस. मेहेंदळे, पण मुलींची मावशी, आत्या, चुलती असं कोणी वडीलधारी बाई असेल ना? नातेवाईक खंडीने आहेत, पण सगळे स्वार्थी. खरोखर निकडीची वेळ आली तेव्हा एक कामास येईल तर शपथ. आतापर्यंतच्या मेहेंदळ्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या मुलांशी आणि इतर नातेवाईकांशी संबंध कसे असावेत याची गौतमला चांगली कल्पना आली होती. पत्नी निवर्तनं हा काही मेहेंदळ्यांचा दोष नव्हता, पण नंतरच्या परिस्थितीला ते यशस्वीपणे तोंड देऊ शकले नव्हते ही गोष्ट उघड होती. अशा वातावरणात वाढणाऱ्या मुलांचं आयुष्य मुळीच हेवा करण्यासारखं नसणार. खरोखरच एखादा विपरीत अनुभव आला तर त्याला तोंड द्यायला घरात कोणीतरी जाणती, समजूतदार, धीर देणारी व्यक्ती असली तर मदत झाली असती. पण इथे तर सगळ्यांची वानवा होती. तुमच्या पल्लवीला अजून त्रास होतो का? त्रास असा नाही, पण म्हणावी तशी सुधारणा नाही. म्हणजे शाळेचा रेकॉर्ड आता सुधारला आहे, प्रकृतीही सुधारते आहे, पण अजून तशीच एकलकोंडी आहे. मनात काय आहे ते कधी घडाघडा बोलून दाखवणार नाही. तुमच्यासारख्यांसमोर कशी बोलणार? गौतमने विचार केला. मेहेंदळे, तुम्हाला जरा सांगायचं आहे. हे जे सदावर्ती आहेत, ज्यांनी तुमच्याकडून बंगला विकत घेतला, त्यांच्या सुनीता नावाच्या मुलीला असाच मानसिक त्रास व्हायला लागला. तिच्यावर उपचारासाठीच त्यांनी माझी गाठ घेतली. सुनीताला मी मदत करू शकलो, पण त्यांनी काही दिवस तरी इतरत्र राहावे असा त्यांना सल्ला दिला. ते सध्या आपल्या मेवणीच्या ब्लॉकवर राहत आहेत. त्यांनी जेव्हा बंगला विकायचं ठरवलं तेव्हा हा विकत घेण्याचा विचार माझ्या मनात आला. पण तुम्हीही 2-2.5 वर्षातच बंगला विकलात. त्यांच्यावरही तशीच वेळ आली. हा योगायोग मला जरा अशक्य कोटीतलाच वाटला. त्यासाठीच तुमची भेट घेतली. तुमच्या पल्लवीला जर मला काही मदत करता आली तर मला फार आनंद होईल. तुमचा सदावर्ती यांच्याशी थोडाफार परिचय झालाच आहे. मी त्यांचा नवा फोन नंबर तुम्हाला देतो. माझाही नंबर देतो. तुम्हाला माझी मदत घ्यावीशी वाटली तर मला कॉन्टॅक्ट करा. गौतमने फोन नंबर लिहिलेला कागद मेहेंदळ्याने घेतला आणि काही न बोलता ते फोनजवळ गेले. नंबर फिरवून तिकडून हॅलो येताच ते म्हणाले, कोण? सदावर्ते का? मी मेहेंदळे आहे. हो नमस्कार. सदावर्ते काहीतरी बोलले असावेत. इथे एक डॉक्टर गौतम देशमाने आलेले आहेत. ते म्हणतात सुनीताला, तुमच्या मुलीला त्यांची बरीच मदत झाली. सदावर्ते बराच वेळ काहीतरी बोलत होते. शेवटी मेहेंदळ्यांनी फोन खाली ठेवला आणि गौतमकडे आले. या सदावर्तेचं तुमच्याबद्दल फारच चांगलं मत आहे डॉक्टर. तुम्हाला खरंच असं वाटतं तुम्ही पल्लवीला मदत करू शकाल? प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे? नुकसान तर खास होणार नाही. पल्लवी घरातच आहे. तिला आताच बोलवू का? बोलवा की, सर्वांचाच वेळ वाचेल. जरा बसा हां, मी तिला घेऊनच येतो. मेहेंदळ्यांच्या वागण्यात खूपच बदल झाला होता. शेवटी पल्लवी त्यांची मुलगीच होती. स्वतःच्या असहाय्यपणावरही मेहेंदळे चिडत असतील. 5-1 मिनिटातच ते पल्लवीला घेऊन आले. पल्लवी दिसायला सुरेख होती, पण उघड दिसत होतं की ती बुजल्यासारखी, बावरल्यासारखी वागत होती. हे डॉक्टर गौतम देशमाने, मेहेंदळे म्हणाले. डॉक्टर? एक पाऊल मागे सरत पल्लवीने विचारलं. मी काही इंजेक्शनच्या सुया टोचणारा डॉक्टर नाही. गौतम हसत म्हणाला. पल्लवी तू जरा बस, मी आणि तुझे बाबा जरा बोलून घेतो. या मेहेंदळे. त्यांना घेऊन गौतम शेजारच्या खोलीत गेला. मेहेंदळे, तुम्ही समोर असताना पल्लवी कदाचित मोकळेपणाने बोलणार नाही. माझं एक ऐकाल का? तुम्ही या खोलीत थांबा, मला तिच्याशी एकटीशी बोलू देत. मग मी तुम्हाला हाक मारतोच. काय? मेहेंदळे तयार झाले, पण जरा नाखुशीनेच. खोलीत आल्या आल्या गौतमने आपल्या मागे दार लोटून ठेवलं.
तो आत येताच पल्लवी जरा भयभीत नजरेने त्याच्याकडे पाहायला लागली. तिच्या समोरच्या खुर्चीत आरामात बसत गौतम म्हणाला, पल्लवी, तुझ्या बाबांकडे आलेला एक साधा माणूस तुला भेटायचं म्हणतो, तर तू इतकी नर्वस झालीस? अगं, अगदी आरामात बस. मी तुला 2-4 साधे प्रश्न विचारणार आहे, बाकी काहीही नाही. अगदी आरामात बस. मागे टेक. शरीर सैल सोड. दिवसभर सारखी टेन्शनमध्ये असतेस ना? मग खुशाल डोळे मिटून पडून राहा. प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी माझ्याकडे पाहायची काही जरुरी नाही. मीट डोळे. शरीर सैल पडू देत. हातांच्या मुठी कशासाठी आवळून धरल्या आहेस? उघड हात मांडीवर आरामात ठेव. पल्लवी डोळे मिटून मागे टेकून बसली. गौतमच्या आवाजाच्या प्रभावाखाली तिचं शरीर हळूहळू सैल पडलं. गौतम बोलतच होता, माझे प्रश्न काही एवढे महत्त्वाचे नाहीत. तुला विश्रांती घ्यायची असेल तर खुशाल घे. अगदी झोपलीस तरी चालेल. मला तर दिसतंय की तुला झोपच येत आहे. बघ, तुझ्या पापण्या जड होत आहेत. बघ कसं आरामशीर वाटत आहे. तू खुशाल झोप. खरोखरच पल्लवी गाढ झोपेत गेली. गौतम उठला, दारापाशी गेला. मेहेंदळे बाहेरच उभे होते. त्यांना जवळ बोलवून तो त्यांच्या कानात हलकेच म्हणाला, मेहेंदळे, मी पल्लवीला हिप्नोटाईज केलं आहे. आता तिला काही प्रश्न विचारणार आहे. या, तुम्हालाही ऐकायला मिळेल. मेहेंदळे एका बाजूस चुपचाप बसले. जरा चिंतातूर नजरेने ते पल्लवीकडे पाहत होते. गौतम पुढे होत म्हणाला, पल्लवी, माझे शब्द ऐकू येतात? हो. माझ्या शब्दांचा अर्थ समजतो? हो. मी 1, 2, 3 म्हटलं की तू जागी होणार आहेस, समजलं? हो. तू आता तुझ्या जुन्या घरात जाणार आहेस. तू आता मोठ्या दारापाशी उभी आहेस. दार उघडच आहे. तू आता बाहेरच्या खोलीत आली आहेस. काय? हो. तू आता स्वयंपाकघरात जाणार आहेस. पल्लवीचं शरीर एकदम ताठ झालं. नको. तिचा आवाज हलका दबल्यासारखा होता. का नको? तिथे तळघर आहे आणि तळघरात काहीतरी आहे. तुला कसं माहीत? मी स्वयंपाकघरात एकटी असताना खालून कोणीतरी त्या दारावर टकटक केलं होतं. सुरुवातीस मी दारापाशी गेले होते. आतून कुजबुजल्यासारखा आवाज आला होता. पल्लवी का? पल्लवी का? पल्लवी का? ये ना खाली, मग मजा आहे. तू काय केलंस? स्वयंपाकघरातून पळून गेले. मला माहीत होतं तळघरात कोणी नाही आणि वरच्या कोयंडात बाबांनी मोठं कुलूप घातलं होतं. तू बाबांना नाही सांगितलंस? नाही. का? ते रागवतात. गौतमची नजर मेहेंदळ्यांकडे जाताच त्याने मान खाली घातली. पल्लवी, मी काय सांगतो ते ऐक. तू आता त्या घरात नाहीस. तुला आता कोणीही हाक मारणार नाही. तेव्हा आता घाबरायचं नाही आणि काहीही झालं तरी बाबांना सांगायचं. ते रागवणार नाहीत. रागवणार नाहीत? नक्की? नक्की रागवणार नाहीत. आणि आता त्या जुन्या घरातलं सर्व काही विसरून जा. तू मला काही सांगितलं आहेस ते सुद्धा विसरून जा. आता मी तुला जागी करणार आहे. पल्लवी, 1, 2, 3. तिने एकदम डोळे उघडले. समोर दोघांना पाहून ती एकदम म्हणाली, अगं बाई, मी इथे झोपले होते. पल्लवी, तुला काही विचारणार होतो, पण आता नको. आता तू गेलीस तरी चालेल. पल्लवी बाबांकडे पाहायला लागली. त्यांनी केवळ मानच डोलावली. पल्लवी उठून आत जाताच मेहेंदळे गौतमकडे वळले. बोलायच्या आधी त्यांना घसा जरासा साफ करावा लागला. डॉक्टर, ते म्हणाले. तुम्हाला वाटत असेल मी एक अगदी. हात वर करून गौतमने त्यांना मध्येच थांबवलं. मेहेंदळे, मागच्या गोष्टी आता विसरा. प्रकरण विकोपाला जाण्यापूर्वीच तुम्ही बंगला विकून टाकलात, ही फार चांगली गोष्ट केलीत. पण डॉक्टर, पल्लवी म्हणत होती तसं खरोखरच काही असेल? मेहेंदळे, ज्या गावाला आपल्याला जायचं नाही त्या वाटेची चौकशी कशासाठी करायची? तुमच्यापुरता तो प्रश्न मिटला आहे ना? डॉक्टर, पल्लवीत खरोखर सुधारणा होईल? काही अंशी ते तुमच्या वागण्यावरही अवलंबून आहे. पण जन्माच्या सवयी अशा एका रात्रीत कशा बदलणार? मेहेंदळे, तुम्हाला सल्ला देण्याचं माझं वय नाही, पण मानसशास्त्रात मी पाहिलं आहे,
तुमच्या मनातल्या भावभावनांचा परिणाम तुमच्या वागण्यावर, तुमच्या बोलण्यावर, हावभावावर, प्रत्येक शब्दात दिसतो. मनातले भाव उघड करून दाखवावे लागतच नाहीत. पाहणाऱ्यांना, विशेषतः जे अपेक्षा करीत असतात त्यांना तर खासच, ते तत्क्षणी समजतात. मला वाटतं सर्व व्यवस्थित होणार आहे. माझ्यासाठी वेळ काढलात, मदत केलीत, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. हे काय बोलता तुम्ही डॉक्टर? उलट मीच तुमचे आभार मानायला हवेत. आणि पल्लवीत सुधारणा झाली तर मीच तुमची गाठ घ्यायला येईन. बरोबर पल्लवीलाही आणीन. अवश्य या, केव्हाही तुमचं स्वागतच आहे. मित्रांनो, नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उत्सवानंतर ज्या सणाची आतुरता असते तो सण म्हणजे दसरा. नवरात्रीचे 9 दिवस देवीची मनोभावी सेवा केल्यानंतर या दिवशी देवीला निरोप देण्यात येतो. 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणूनही या दिवसाला एक वेगळे महत्त्व असते. प्रभू श्रीरामाने लंका नरेश रावणाचा पराभव करून त्याच्या कैदेतून सीतामाईची सुटका केली होती. असत्यावर सत्याचा विजय म्हणून हा सण साजरा करतात. परक्यांनाही आपलंसं करतील असे गोड शब्द असतात. शब्दांनाही कोड पडावं अशी गोड माणसं असतात. किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात. सोन्यासारखे तुम्ही सर्व आहातच. सदैव असेच रहा. तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा. जीना अच्छी बात है, परंतु जो अपनी आन को बेचकर जीते हैं वह रांगनाव की भांति उनका कोई आदर नहीं करता। मृत्यु तो एक दिन अवश्य आएगी, परंतु जो कायर होते हैं वो मृत्यु के आने से पहले कई बार मर जाते हैं। जो जीवन के अंतिम दिन तक अपना मस्तक किसी के आगे झुकने न दे, जो वीरों की भांति लड़ते हुए मर जाए, उसके जीने में भी शान है, उसके मरने में भी शान है।